मांजरपाडा पूर्णपणे प्रवाही होण्यासाठी अद्याप काही वर्षांची प्रतीक्षा। मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी दरसवाडी धरणात प्रवाही झालेले असून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगावकडे सोडण्यात आले आहे। या माध्यमातून येवला, चांदवड, दिंडोरी तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत। आपण केवळ यावरच थांबणार नाही तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक 10.50 TMC पाणी उपलब्ध होणार आहे। यातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। म्हणजेच मांजरपाडा पूर्णपणे प्रवाही होण्यासाठी अद्याप काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आला आहे। या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी 263 कोटी रुपये खर्च करून कालव्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबविण्यात येणार आहे। याचा DPR तयार करण्यात येत आहे। वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल। या माध्यमातून 10 TMC पाणी उपलब्ध होणार आहे। हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहोचविण्यात येणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय। या कामासाठी काही वर्षांचा कालावधी लागला तरी दुष्काळग्रस्त येवला तसेच कालव्याच्या लाभधारक क्षेत्र कायमस्वरूपी बागायतदार होणार यात शंकाच नाही। आपली दुनियादारी, हरिभाऊ सोनवणे, विशेष प्रतिनिधी, नाशिक।